10 जून 2025ला एक जी आर आला आहे. त्यामध्ये सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने परत एकदा सरकारी भरती केली जाणार आहे. आता हा जी आर नेमका काय आहे, तर यामध्ये बघा काही महत्त्वाचे मुद्दे. गट अ आणि गट ब या पदावरनं निवृत्त झालेले आणि याच पदाच्या संदर्भातले कामं करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची भरती होणार आहे. गट क आणि गट ड ह्या पदांवरती सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची कॉन्ट्रॅक्ट भरती होणार नाही. दुसरा मुद्दा, वयाच्या 65 वर्षापर्यंतच्या उमेदवारांनाच इथे अप्लाय करता येणार आहे. त्या उमेदवाराने चांगलं काम केलं तर वयाच्या 70 वर्षापर्यंतसुद्धा त्याला त्या जॉबवरती किंवा त्या पदावरती ठेवलं जाऊ शकतं. 3 वर्षापर्यंत कॉन्ट्रॅक्ट भरतीचं साईन किंवा करार त्यांच्यावर केला जाऊ शकतो, त्याच्यापेक्षा जास्त नाही. ह्या उमेदवारांची सॅलरी जे ते जेव्हा रिटायर झाले तेव्हा जी काही सॅलरी त्यांना होती त्याच्याच अनुषंगाने त्यांना सॅलरी देण्यात येईल. आणि ह्या उमेदवारांची नियुक्ती नियमित कामांसाठी नाही आहे. जसं की नियमित भरती प्रक्रिया होते बघा, जसं की कंबाईन PSI, STI, SO असेल किंवा सरळ सेवा झेडपीच्या भरती प्रक्रिया असेल. जे नियमित काम आहे त्यांच्यासाठी भरती नाही, त्यांना ठराविक कामासाठी, स्पेशलाइज कामासाठीच फक्त आणि काही कालावधीसाठी फक्त नियुक्त केलं जाणार आहे. सो यामुळे ठराविक ज्या नियमितपणे पदभरती होतात त्याच्यात काहीही प्रॉब्लेम येणार नाही आहे. आणि 10% जागा त्या डिपार्टमेंटच्या या कॉन्ट्रॅक्ट भरतीने भरल्या जाऊ शकतात. म्हणजे 1000 जागा असेल, 1000 + 100 जागा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने घेऊन त्यांना ठराविक कामं दिली जाऊ शकतात. या संदर्भातला हा जी आर आहे. बाकी नियमित पदभरतीला काही अडथळा नाही.